And here he goes, Gilchrist, the man on strike. Sweetly timed, first boundary for Gilchrist. That was cheap flick from Gilchrist. It's 17 for no loss. Picked away on the onside. That's 6. That's on the air and clears Harbhajan. He's a strong man, Andrew Symonds. Hold it. Stop out of the ground and Srishan down. Hold it! Andrew Symonds was the one that India wanted. ही आहे एका धुरंधराची जीवन कहाणी. शौर्य साहस तथा पराक्रमान ओतप्रोत भरलेली. लक्षावधी क्रिकेट वासियांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, क्रिकेटच्या इतिहासाची पाने पाने समृद्ध करणारी ही आहे एका तेजस्वी क्रिकेट वीराची प्रेरणादायी कर्तृत्व गाथा. ध्रुव तारा. Michael Kasparov is the new bowler. There it is. He smashed it high in the air and down the ground. लेखक संजय दुधाणे. वाचन स्वर नीता घोडपडे, वैशाली पिंपळखरे, स्नेहल देशपांडे, सोनाली सतीश. ध्वनिमुद्रण विद्यावाणी रेडिओ पुणे विद्यापीठ. तांत्रिक सहाय्य विवेक जांभले. निर्मिती ब्रेलवाणी एज्युकेशन रेडिओ. हा सचिन सर्वांना आवडला पुस्तक रूपाने आणि तो आता ऑडिओ स्वरूपात येत आहे. खरं तर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा माइलस्टोन आपण म्हणू शकतो, मैलाचा दगड आहे की सचिनमुळे ते मिळालं. सचिनने मैदानावरील भीमपराक्रमाबरोबर मैदानाबाहेरची वागणूक अत्यंत आदर्शवत ठेवून एक वेगळीच उंची गाठली. आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवावी अशी माणसं विरळ होत असताना सचिन तेंडुलकर ही व्यक्ती खेळाडू आणि माणूस म्हणून खऱ्या अर्थानं कशी आदर्श आहे हे आपल्याला हे पुस्तक वाचून समजतं. प्रथितयश लेखकाच्या घरी 24 एप्रिल 1973 रोजी सचिन नामक रत्न जन्मले. लेखकांच्या साहित्य सहवासमध्ये सचिनचं क्रिकेट बहरलं. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर मराठीचे प्राध्यापक, कवी आणि समीक्षक म्हणून त्यांचे साहित्य वर्तुळात नाव होते. साहित्याबरोबरच कला, संगीत आणि खेळाची आवड तेंडुलकरांच्या घरात सर्वांनाच होती. मराठी तसंच हिंदी चित्रपटांची गाणी ऐकणं तेंडुलकरांच्या घरातील एक वैशिष्ट्य होतं. 1972-73 मध्ये देवानंदच्या गाईड चित्रपटाची गाणी गाजत होती. तेंडुलकर कुटुंबियांना गाईडची भुरळ पडली. सचिनदेव बर्मन यांनी गाईडला संगीत दिल्याने अनेक जण त्यांचे चाहते बनले होते. याला नितीन व अजित तेंडुलकर अपवाद नव्हते. या मोठ्या भावांनी आपल्या धाकट्या भावाचं नाव संगीतकार बर्मन यांच्या आद्य नावाप्रमाणेच सचिन ठेवायचं नक्की केलं. याला आई वडिलांनी आडकाठी आणली नाही. त्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर हे नाव जगावर अधिराज्य करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. अचरेकरांचा चॅम्पियन. बंधू अजितचे बोट धरून सर्वप्रथम सचिन अचरेकर सरांकडे गेला. पहिल्या दिवशी हा चिमुरडा लेदर बॉलने खेळेल का ही शंका अचरेकरांना आली. दुसऱ्या दिवशी सुरुवातीला इतर मुलांच्या सरावाचे निरीक्षण करण्यास सचिनला सांगितलं. फलंदाजीच्या सरावानंतर सचिनला इतर मुलांबरोबर क्षेत्ररक्षणाचा सराव कर असे अचरेकर म्हणाले.
मैदानात येताच लेदर बॉलचा सराव नसलेल्या सचिनने उंचावरचे झेल सुरेख पकडले. त्याची चेंडूवरची पकड घट्ट होती, तशी फेकीही अचूक होती. अचरेकर दूरवरून सचिनचा खेळ न्याहाळत होते. सराव संपताच, उद्या वेळेवर ये हं, सकाळी 7:30 वाजता सराव सुरू होतो, असं सांगत सचिनच्या स्पर्धात्मक खेळाचा श्री गणेशा अचरेकर सरांनी केला. त्याचे घरा देव तयाचा अंकिला, देव तयाचा अंकिला. मोसम सुरू होण्यापूर्वी लिटिल मास्टर सुनील गावस्करने चक्क सचिनला पत्र पाठवून प्रोत्साहित केले. गावस्करने पत्रात लिहिले होते, प्रिय सचिन, याआधीच तुला पत्र लिहायचं होतं, पण काही ना काही कारणाने ते राहून जायचं. मग मोसमाच्या शेवटी लिहिण्यापेक्षा मोसमाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं बरं, असा विचार मी केला. गेल्या मोसमातल्या तुझ्या कामगिरीबद्दल तुझं अभिनंदन. तुझ्याबरोबरचे फारशा धावा करीत नसताना तू ज्या पद्धतीने एकाकीपणे फलंदाजी केलीस ती फारच प्रभावी होती. अशीच कामगिरी कायम ठेव आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस. कुठलंही क्षेत्र निवडलं तरी पडत्या काळात आपलं शिक्षणच आपल्याला तारून नेतं, असा माझा अनुभव आहे. पुढे जा, देव तुझ्या पाठीशी आहे. सुनील गावस्कर. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, हवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, हवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला.